आज जो 5 तारखेला विजयी मेळावा होणार आहे त्या बाबतीत निमंत्रण पत्रिका काढण्यात आल्याने ही निमंत्रण पत्रिका सगळ्यांचं लक्ष वेधून घेते, कारण का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ही निमंत्रण पत्रिका ते निमंत्रित करतायत लोकांना. कसं बघताय तुम्ही याच्या बाबतीत, कारण का एक वेगळं चित्र आता महाराष्ट्रात पाहायला मिळतंय. ही निमंत्रण पत्रिका माझ्या समोर आहे. या निमंत्रण पत्रिकेवर कुठल्याही राजकीय पक्षाचा नाव नाही आहे, झेंडा नाही आहे, चिन्ह नाही आहे. ही अराजकीय निमंत्रण पत्रिका आहेत आणि मराठी माणसांच्या विषयासाठी दोन बंधू एकत्र आलेले आहेत. आणि खरं तर हा निमंत्रण पत्रिकेमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की हा मराठी माणसाने केलेला संघर्ष आहे. आम्ही केवळ आयोजक आहोत, तुम्हीच खरं जल्लोष करणारे आहात. त्यामुळे हा मराठी माणसांसाठी विजयी दिवस असणार आहे आणि तो जल्लोष साजरा करण्यासाठी दोन बंधू एकत्र येत आहेत. या पलीकडे त्यात राजकीय कुठलंही अँगल नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही नांदी आहे का नव्या युतीची, नव्या दोन्ही बंधूंच्या एकत्रीकरणाची राजकीयरित्या? मला वाटतं या विषयावर आपण अनेकदा बोललेलो आहोत की आमच्यासारखे जे काही सामान्य पदाधिकारी किंवा कार्यकर्ते आहेत यांनी वेळोवेळी या विषयावर मतप्रदर्शन केलेलं आहे. आणि युती आघाडी हा जो विषय हा फार दूरचा विषय आहे. आता जो मराठी माणसांचा जो विजय झालेला आहे त्याचा जल्लोष किंवा आनंद उत्सव साजरा करण्याचा क्षण आहे. युती आघाडीच्या बाबतीत दोन बंधू एकत्र येऊन ठरवतील, योग्य वेळेला ठरवतील आणि योग्य निर्णय घेतील. स्थानिक पातळीवरचे जे कार्यकर्ते आहेत, मग शिवसैनिक असतील किंवा मनसे कार्यकर्ते असतील, यांची अशीच भावना आहे की दोन्ही बंधूंनी एकत्र येऊन महापालिकांच्या निवडणुकांना सामोर गेलं पाहिजे. तशा पद्धतीची इच्छा हे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आता व्यक्त करू लागले, तसं चित्र सुद्धा दिसू लागलेलं आहे. काय कोणत्याही राजकीय पक्षामध्ये काम करत असताना राजकीय पक्षाचा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता यांना वैयक्तिक मत हे त्यांची पॉलिसी ठरवू शकत नाहीत. पॉलिसी ही पक्षाचे जे ज्येष्ठ असतात त्यांनीच ठरवायची असते आणि जी ज्येष्ठ मंडळी पॉलिसी ठरवतील, वरिष्ठ मंडळी जी पॉलिसी ठरवतील त्याची अंमलबजावणी कार्यकर्ता म्हणून करणं हे काम आहे. वैयक्तिक मत काही असू शकतं. पण या कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर हे दोन्ही नेते करतील का, दोन्ही बंधू करतील का? दोन्ही तसे वैचारिक पातळी आणि एकंदर ते पाहिलं तर त्यांचं जो काही कार्यकर्त्यांबरोबरचा टच आहे किंवा कनेक्ट आहे तो खूप दोघांचाही चांगला आहे. त्यामुळे ते योग्य वेळेला योग्य निर्णय घेतील. एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे एकत्र नाव या पत्रिकेत आहे, मात्र राष्ट्रवादीला किंवा काँग्रेसला अजूनपर्यंत निमंत्रण गेलं नाही असं म्हणतात. कशावर? नाही, निमंत्रण पत्रिका मुळात ते ठिकाण आणि वेळ ही फायनल आज झाली आज सकाळी. तर ही आत्ता निमंत्रण पत्रिका जस्ट सोशल मीडियावर आली, ती सगळ्या पक्षांना जाईल ना. अवधी आहे 5 तारखेला अजून, तर जस्ट अजून प्रिंटही झाली नसेल तर ती पोचणार कशी? प्रिंट झाल्यानंतर पोचेल. दोन्ही बंधू एकत्रित येत आहेत, तशा पद्धतीचं चित्र आता तयार झालेलं आहे किंवा वस्तुस्थिती ती आहे. यावरती भाजपच्या नेत्यांकडनं ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. सुरुवातीला भाजपच्या नेत्यांकडनं असं म्हणलं गेलं की दोन्ही राजकीय बंधूंकडनं राजकीय अजेंडाचा वापर केला जातोय. आज नारायण राणेंनी आठवण करून दिलेली आहे राज ठाकरेंना की उद्धव ठाकरेंनी तुम्हाला कशा पद्धतीनं त्रास दिला तो विसरू नका. नारायण राणे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मोठे नेते आहेत, मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत. त्यांचा अनुभव दांडगा आहे, राजकीय अनुभव दांडगा आहे. त्यामुळे मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, मी त्यांच्या अनुभवाचा आदर करतो आणि त्यांच्या अनुभवावर मी बोलणं हे एक छोटा कार्यकर्ता म्हणून योग्य राहणार नाही. पण भाजपचे नेते ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया देऊ लागले ह्याचा अर्थ असा घ्यायचा का की दोन्ही हे एकत्र आले नाही पाहिजे याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत? बघा, मोर्चा रद्द का झाला? दोन्ही GR रद्द झाले म्हणून झाला, बरोबर ना? तर दोन्ही GR जेव्हा रद्द झाले ते का झाले हे संपूर्ण मराठी जनता या दोन बंधूंच्या मागे आणि दोन बंधू एकत्र येऊन मोर्चा काढणार हे कदाचित भाजपला हे नको होतं, म्हणूनच त्यांनी दोन्ही GR तातडीने अधिवेशनाच्या अगोदरच रद्द करून टाकले आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्ये दडलेलं आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की तुम्ही एकत्र या, एकत्र जेवण करा, आम्हाला त्याचा काही फरक पडणार नाही. हे कसं आहे माहिती आहे का, जर एखाद्याला एखाद्या गोष्टीचा धचका असेल किंवा धक्का बसलेला असेल तर तो चेहऱ्यावर तर दाखवणार नाही ना. चेहऱ्यावर उसणं अवसानच आणणार. ते उसणं अवसान आहे त्यांचं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.